अलकापुरी पुण्यभूमी पवित्र ज्ञानराजा तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा गुरु ज्ञानेश्वर कुंडलिकावरदर विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवंत अपने अपने माता पिता की कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञान यांचा शिरोमणी वंदे जो का पूजस्थानी चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली सांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगते ज्ञानोबा माझा रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा गुरु सेवे लागी जान शरण एका जनार्दन त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा आज तारीख आहे 12 आहे ना काय 12 ऑगस्ट 2026. आजचा दिन विशेष असा आहे की आज इंटरनॅशनल युवा दिन आहे, आंतरराष्ट्रीय यूथ डे, म्हणजे इंटरनॅशनल यूथ डे, आंतरराष्ट्रीय युवा दिन. त्याच्यानंतर वर्ल्ड एलिफंट डे सुद्धा आहे आज, जागतिक हत्ती दिवस. त्याच्यानंतर स्वतंत्र भारताला ना पहिल्यांदी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळाला आजच्या दिवशी 1948 साली हॉकीमधलं काय दुसऱ्या याच्यामध्ये हॉकीमध्ये नाही, कुस्तीमध्ये खाशाबा जाधव. आणि भारतीय अंतराळ तज्ज्ञ म्हणजे जे जनक आहेत ते श्री डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्मदिवस आहे. आणि विशेष म्हणजे आज आषाढी अमावास्या आहे. त्याला तुम्ही दीप नाही त्याला आपण काय केलं आता गटारी अमावस्या करून टाकली. मी 3-4 वर्षापूर्वी तर सांगतो ना, आत्ताचं नाही, 4 वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये एक दृश्य दाखवलं होतं.
कशामध्ये, बातम्यामध्ये. म्हणजे आदल्या दिवशी गटारे अमावस्याच्या आदल्या दिवशी त्यांनी 2 दृश्य दाखवले. एक आहे मद्य विक्रीचं आणि दुसरं आहे मटन शॉप दाखवलं. तर तिथे म्हणत होते की आदल्या दिवशी ह्या दोन्ही दुकानांमध्ये पाठपासून रांगा लावल्या. कशासाठी? तर आजचा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी. वास्तविक तो याच्यासाठी दिवस नाही आहे. पण काय होतं माहिती आहे का, आजच्या दिवसाच्या नंतर जे लोक म्हणजे शाकाहारी नाही आहेत त्यांच्यासाठी घरामध्ये कमीत कमी पाळला जातो. श्रावण निमित्त. श्रावण आणि काही लोक गणपती आणतात तर गणपती जाईपर्यंत. मग तेवढा दिवस कसं काय काढायचा बा, त्याची आज भरपाई करून टाकाय. तर वास्तविक पाहता काय माहिती आहे का, त्याचं नाव आहे गतहरी अमावस्या. गतहरी म्हणजे म्हणजे काय, गत म्हणजे गेलेला आणि आहार म्हणजे खाणं पिणं, म्हणजे त्यागलेला आहार. म्हणजे आजपासून आपण त्यागायचं आहे आहार, परंतु त्याचं प्रमाण जास्त सेवन केलं जातं, कारण आपल्याला पुढे 1-1.5 महिना मिळणार नाही खायला. म्हणजे एवढं ह्या दिवसाचं म्हणजे महत्त्व लोकांनी दुसरंच वेगळं केलेलं आहे. आणि याच्यामध्ये दिव्यांची आवाज म्हणतात त्याला, म्हणजे दिवा स्वच्छ करायचा. हां, तसं दिवा तर रोजच स्वच्छ करायला पाहिजे, पण आज विशेष वातावरण आहे जे काय. हां, असे एक महात्म्य आहे. त्याच्यानंतर आज आपलं मला वाटतं 36वी ओवी आहे की नाही. तत्पूर्वी आपण आहे ना 3 श्लोक आहे ना, ते आपले 3 झाले, 4था चालू होता. ते आपण थोडं फक्त ओदरचं घेऊ आणि मग पुढे जाऊ आपण, कारण अजून वेळ आहे थोडा. त्याच्यातला पहिला श्लोक बघा काय म्हणते. भगवंत म्हणतात की इवं विवस्वते योगम, श्री भगवान उवाच इवं विवस्वते योगम प्रोक्तवान हम वयम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. म्हणजे ह्या श्लोकामध्ये भगवंत असं सांगतात अर्जुनाला, अरे मी हा योग हा पुरातन आहे आणि मी सूर्याला सांगितला होता, असं ते त्याला सांगतात. आणि त्याच्यानंतर काय केलं, ही परंपरा पण सांगतात. म्हणजे मी सूर्याला सांगितला, सूर्याने कोणाला सांगितलं, मनूला सांगितला, मनूने इक्ष्वाकू नावाच्या राजाला सांगितला, आणि मग राजाने त्याचा आणखीन प्रसार केला. म्हणजे त्याला राजश्री असं म्हणतात. राजश्री, पूर्वी राजे जे आहे ते ऋषीसारखे जीवन करायचे, जगायचे, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, राजश्री असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंताने असं सांगितलं आहे की अर्जुना, हा जो योग आहे हा मध्येच लुप्त झाला. त्या संदर्भात ते भगवान असं म्हणतात की एवं परंपरा प्राप्त मिमं राजश्रयो विदुः सकाले नह महता योगो नष्टा परंतप. म्हणजे काही कालांतरामध्ये राजश्री हे नष्ट झाले, म्हणजे लोप पावले, आणि भोगी राजांनी जन्म घेतला. आणि जे कर्मयोग आहे हे मुळात त्यागे म्हणजे त्याग करण्याचं आहे, त्याच्यामध्ये त्यागवृत्ती पाहिजे, त्याच्यामुळे त्याचा प्रसार झाला नाही, असं भगवंत कोणाला म्हणतात, अर्जुनाला म्हणतात. म्हणजे अर्जुन काय म्हणतो, तो जर का चांगला असेल तर लोकांनी त्याला का ग्राह्य नाही केलं, तर ते कारण त्याला सांगतात. त्याच्यानंतर ते अर्जुनाला सांगतात की मी तुला का सांगतो, हा परत जो आहे तो योग तुला मी का सांगतो. तर त्याचं असं सांगतायत की स एवायम मया तेद्ध योग प्रोक्ता पुरातना भक्तोसी मे सकाचेती रहस्यम हेत दुत्तमम. म्हणजे कर्मयोग हे रहस्य आहे, कर्मयोगाचं रहस्य मी तुला आज सांगतो का, तर तू माझा भक्त आहे आणि विशेष म्हणजे प्रिय आहेस, याच्यामुळे मी तुला आज सांगतो आहे, असं ते सांगतायत. त्याच्यानंतर मग अर्जुनाचा प्रश्न आहे. 3 म्हणजे श्लोक झाल्यानंतर अर्जुनाला असं वाटतं आहे की भगवंत जे सांगतायत
ते जरा म्हणजे तफावत दिसते त्यांच्या सांगण्यामध्ये. ते सूर्याची गोष्ट करतायत आणि हा कृष्ण आणि हा आम्ही बरोबरच यायचो. आता मला तर नाही आठवत काय. अर्जुन म्हणजे अर्जुन स्वतः असं विचार करते तर सूर्याचं तर मला काय आठवत नाही. हा वडील वगैरे म्हणत होते सूर्याच्या बाबतीत, पण त्याचं काही एवढं म्हणजे हा कधी सांगायला गेला, कधी याने सांगितलं तर त्याच्याबद्दल तो असं बोलतोय की अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वता. म्हणजे तो आता बघा थोडा असा फरक करतोय. तो भगवंताला काय म्हणतोय, अपरम म्हणतोय आणि सूर्याला परम म्हणतोय. म्हणजे सूर्य हा श्रेष्ठ आहे. म्हणजे तो अजूनही श्रीकृष्णाला भगवंत मानायला तयार नाही. साधारण मानव ह्या दृष्टीनेच तो अजूनही बघतोय. आणि मग तो असं म्हणतोय की कथमेत द्विजानीयाम, कसा तुझ्यावर विश्वास ठेवायचा आम्ही या बोलण्यावरती. आणि मला हे आता तू सांग, कारण हे कल्पाच्या अगोदरची तू गोष्ट सांगतोय आणि तुझा आणि माझा जन्म तर बरोबरच आहे. मग हे मला तू समजून सांग. आणि त्याकरता आपण काल 35 ओव्यापर्यंत आपलं चिंतन झालं होतं. आज आपली 36वी ओवी बघा काय म्हणतं. 36वी ओवी अशी आहे, बोला. तरी मागील जे वार्ता तुवा सांगतले होते अनंता, ते नावे कमन चित्ता मानेची ना. मग तो आता परत भगवंताला एक हे देतोय, काय विशेषण वापरतोय, अनंता असं म्हटलंय बघा. तू जे मला सांगितलं हे पण माझ्या मनाला काही पटलं नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, तू सूर्याला सांगितलं ही जी गोष्ट आहे ही मला पटलेली नाही आहे. तर त्याबद्दल तू आता आणखीन मला सविस्तर सांग. त्याच्या पुढच्या ओळीत बघा काय म्हणतात. जे तो विवस्वतू म्हणजे काही, ऐसे हे वडिला ठाऊवे नाही. तरे तुवाची केवी पाही उपदेशिला. अरे आमच्या वाडवडिलांना माहिती नाही त्याच्याबद्दल, सूर्याबद्दल. आणि तुला काय माहिती, तू आणि मी तर सारखाच आहे. मी तुका माझ्याकडे मला तू काय हे करतो का, मूर्ख बनवतोस का, असं तो म्हणतोय. की तू हे सगळं सांगतोय की मी निष्काम कर्मयोग सूर्याला सांगितला आणि मला ते काही पटत नाही. आता त्याच्या पुढे बघा काय. तो तरी ऐकी जे बहुता काळांचा, आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा. मनोनिगाये मा आतुचा विसंवादू. मातू आहे का, आतू आहे, मातूच आहे बघा. म्हणजे आता हां, आणि तो म्हणतोय की अरे सूर्य तर फार काळाचा आहे, फार पूर्वीचा आहे आणि तू तर आत्ताच आहेस. तेव्हा मला तर विसंवाद वाटतोय, म्हणजे विसंगती वाटते तुझ्या बोलण्यामध्ये. मला विसंगती वाटते का, याला 2 कारणं आहेत. कारण सूर्याचं बघितलं तर सूर्य हा पुरातन आहे, कोणी मान्य करेल आहे की नाही. सूर्य हा प्रकाश देतो, सर्व सृष्टीला सांभाळतो, ऊर्जा देतो. ह्या ज्या गोष्टी कोणीही मान्य करेल, कारण हे पुरातन चालत आलेलं आहे की नाही. हां, परंतु तू तर आत्ताच आहे आणि तू असं मला सांगतोय की मी सूर्याला हे सगळं सांगितलेलं आहे. तर मला या बोलण्यामध्ये काय वाटतं, तुझी विसंगती वाटते आहे की नाही. पुढे बघा आता. तेवेची देवा चरित्र तुझे, आपण काही काय जाणिजे. जाणिजे का नेनिजे, नेनिजे.
हे लटके केवी मनिजे एकी हेळा. बघा आता लगेच अर्जुनाने थोडं सावरून घेतलेलं आहे. तर अर्जुन काय म्हणतोय आता तो देवा म्हणतोय त्याला. हां, कारण त्यांनी पराक्रम बघितलेले आहेत श्रीकृष्णाचे. म्हणजे असं नाही आहे बघा. त्यांनी पराक्रम बघितलेले आहेत कृष्णाचे. त्यांनी बघितलेलं आहे राजसूय यज्ञाच्या वेळेला काय केलं आहे, शिशुपालाचा वध झाला. लहानपणी हां, सुदर्शनाने ते केलेलं आहे. हां, अशा भयंकर म्हणजे त्यांनी पुतणेला लहानपणीच मारलेलं आहे. या गोष्टी तो ऐकून होता. परंतु तो आता असं बोलतोय की हे देवा चरित्र तुझे आपण काय नेनी जे. आता आम्ही काय तुझं तर तू देव आहेस. बघा माणसं काय करतं माहिती आहे का, असं आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये 2 चरित्र आहेत. एक रामाचं चरित्र आहे आणि एक श्रीकृष्णाचं चरित्र. रामाचा अवतार हा पूर्ण अवतार आहे आणि श्रीकृष्णाचा अवतार काय आहे, पूर्णतम अवतार आहे. आणि असं म्हणतात की श्रीकृष्णा रामाचं चरित्र आचरायचं आहे, परंतु श्रीकृष्णाचं चरित्र आचरू नये, कारण ते आचरण्यासारख्या काही काही गोष्टी नाही आहेत त्याच्यामध्ये. आता उदाहरणार्थ श्रीकृष्णाने 16,108 बायका केल्या असं त्याच्या प्रसंगामध्ये आहे. मग लोक काय म्हणतात आम्ही 2-3 केल्या तर काय फरक पडतो. अरे पण त्याने 12 गावचा अग्नी गिळला. तुम्हाला थोडा ठेपसा पण नाही गिळायचा. गिळवेल का, नाही गिळवणार. अहो ते सांगताना आपण 16,108 बायकांचा पालक सरकार. आणि विशेष म्हणजे ते बळद त्यांनी नाही आणि तो प्रसंग असा आहे तो त्यांच्या यावर आला होता. ते काय तिथे ते करायला गेले नाही. प्रसंगच असा होता की त्या सगळ्या मुली सोडल्या होत्या त्यांनी का म्हणजे कारागृहातून. आणि ते म्हटले बा आता आम्हाला कोण आहे आश्रय. त्यावेळेला ती घटना झालेली. म्हणजे ती स्वतःहून त्यांनी केलं नाही. त्याच्यानंतर गोवर्धन पर्वत उचलला त्यांनी करंगळीवर. आपल्याला साधं काय साधं 10 किलो 10-15 किलोची काय घेऊन नाही उचलत. मग आपण बराबरी करू शकतो का. आणि कसं आहे माहिती आहे का, चरित्राचा उच्चार करायचा आहे आपल्याला. श्रीकृष्णाच्या चरित्राचा म्हणजे श्रीरामाच्या चरित्राचं आचरण आहे आणि श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण आहे. चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी असं बघा तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात. म्हणजे जे गोकुळात चरित्र केलं त्याचा आपण काय करायचं आहे, उच्चार करायचा आहे, चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे. आणि भगवंताच्या कार्याला लीला असं म्हणतात. तुम्ही आम्ही आपलं कार्य आहे पण भगवंताची काय आहे, लीला आहे की नाही. तो असा हा फरक आहे की आम्ही काय जाणणार तुझं चरित्र. आणि आता हे खोटं म्हणावं तर तू देव आहे. आता तो देवावर आला. म्हणजे त्याला असं वाटलं पहिल्यांदा सुरुवातीला की हा देव नाही आहे, परंतु त्यांनी त्याची चूक समजली त्याला. तो आता परत मागा घेतोय. तो बोलतो नाही देवा तू देव आहेस आणि तू खोटं नाही बोलू शकत. कारण भगवंत कधी खोटं नाही बोललाय बा. खोटं बोलतो तो देव नाही. आणि देवाने जरी खोटं बोललं असेल तर ते खरंच आहे. मला माहिती आहे जेव्हा अश्वत्थामाचा हत्ती मेला तेव्हा त्याने काय धर्माला सांगितलं म्हणे ते जे द्रोणाचार्य आहेत ना तुझ्याकडे येतील म्हणे. बाकी कोणाला शहानिशा तुझ्याकडे करतील. तू फक्त असं म्हणायचं अश्वत्थामा मेला. नाही मेला म्हणून सांग. तो म्हणे मी कसं सांगू असं मला माहिती नाही. म्हणजे तो हत्ती मेला तर मी कशाला सांगू काय. मी सगळं सांगितलं मी सांगणार. म्हणे बघा आता तुला जर काही युद्ध जिंकायचं असेल तुम्हाला ते एवढं खोटं बोलायला लागेल. पण तरी तयार नाही झाला. कोण, धर्मराज. त्याचं नावच आहे धर्मराज. मग धर्मराज काय बोलला, ठीक आहे. मग ते जेव्हा येतात तेव्हा नरो वा म्हटलं आणि ते लगेच कृष्णाला माहिती आहे का पुढं काय. लगेच वाद्य वाजायला सुरुवात.
ते पुढचं ऐकलंच नाही कोणी द्रोणाचार्यांनी. आणि मग द्रोणाचार्याने सगळे शस्त्र काय ठेवले, खाली ठेवले. नाही तर द्रोणाचार्य ऐकले असते का? अहो एक एक महारथी होते ते भीष्माचार्य, द्रोणाचार्य यांचा काटा या पांडवांनी काढला असता का? श्रीकृष्ण जर का नसते शक्यच नव्हतं या गोष्टी. म्हणून तो आता बोलतोय, देवा तुझं चरित्र काय आहे, काय कळत आम्हाला नाही, ते आम्हाला समजून सांग. पुढचा बघा आता. परे हेचे मातू आगवे, मी परियसी ऐसे सांगावे, जे तुवाचे तया रवी केवी उपदेशू केला. अरे देवा मला समजेल एवढं सांग बाबा, समजेल अशा भाषेत सांग की तू कसा उपदेश केला, तेवढंच आहे, बाकी काय माझ्या मनात नाही आहे. तर आता आपल्याला 40 ओव्या आपल्या झालेल्या आहेत आणि उद्या आपण 5वा श्लोक घेतो आहे आणि भगवंत सांगतायत ते सगळं पुढचं आपण बघू आता, आहे की नाही. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सर्वसंतन की जय. अपने माता पिता जय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.